पण लहान बाळ घरी आहे, आम्हाला जाऊ द्या खाली. तेच पारे म्हणतात, एकदा का रायगडाचा महादरवाजा बंद झाला की आम्हालाही गडाखाली आज्ञा नाही. आजची रात्र थांबा तुम्ही किल्ल्यावर. त्या रात्री काय केलं, बाळासाठी मग्न झालेली आई काय करते, रात्रीच्या वेळेस रायगडावरचं 1200 एकरचं पठार फिरते. आई उतरण्याचा मार्ग शोधते. रायगडाच्या पश्चिम कड्यावरती धाडस करून दुधाचा हंडा ठेवून हा उभा कडा आई खाली उतरते. उतरताना आईच्या अंगाला काटे टोचले होते, आईच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. रात्रीची वेळ होती आणि दुसऱ्या दिवशी बातमी रायगडावर समजते. त्यावेळेस ते चौकीदार आईच्या घरी जातात. आईच्या अंगावरच्या जखमा पाहिल्या आणि जखमा पाहून म्हणाले की रात्री तुम्ही रायगडावर होता, उतरण्याचा मार्ग शोधलात कुठून. आई घाबरली. मी राजांची आज्ञा तोडले, मला शिक्षा होईल की काय. आईला पालखीमध्ये बसवलं, राजांच्या दरबारामध्ये रायगडावर नेलं. मातेच्या अंगावरच्या झालेल्या जखमा पाहिल्या आणि राजे म्हटले, जो रात्री उभा कडा तुम्ही पश्चिम कडा उतरलात, तो कडा आता आम्हाला उतरून दाखवा.